नमस्कार विद्यार्थी मित्र हो, समृद्धी पाठशाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी वाळके सर. आपण 10व्या वर्गामधील अ, एक चालात दोन चालातील रेषे समीकरण या संदर्भाची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. तर टू व्हेरिएबल इक्वेशन आणि ह्या टॉपिकमध्ये इलिमिनेशन एका चलाचा लोप करून इलिमिनेशन मेथड आपण पाहत आहोत आणि त्याचा हा व्हिडिओ क्रमांक थर्ड आहे. हा व्हिडिओ क्रमांक किती आहे? थर्ड आहे. चला, आपण मागील काही व्हिडिओमध्ये जे 2 व्हिडिओ झाले त्या व्हिडिओमध्ये दोन चलातील रेषे समीकरण एलिमिनेशन मेथडने कशा पद्धतीने सोडवता येतं या संदर्भाची चर्चा आपण मागील व्हिडिओमध्ये केलेली आहे. आणि ज्यादा सरावासाठी आपण सराव संच सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आपण जादा सरावासाठी आज आपण इथं सुरू करत आहोत. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे. एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आर गिवन टू सॉल्व. तुम्हाला एक कृती दिलेली आहे आणि या कृतीतून दोन चलातील रेष समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्यासाठी 5x प्लस 3y इक्वल टू 9 असं इक्वेशन नंबर समीकरण नंबर 1 दिलेलं आहे. 2x मायनस 3y इक्वल टू 12 असं समीकरण नंबर 2 इक्वेशन नंबर 2. Here two equations are given to clear the activity, complete the activity. अशी कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. ओके, चला आपण ज्या पद्धतीनं स्टेप वाईज दोन चलातील रेष समीकरण कसे सोडवायचं, एक सामायिक समीकरण सुद्धा त्याला आपण म्हणतो. तर कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान असणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघू 5 आणि 2. एक्सचे सहगुणक एक 5 आहे आणि एक 2 आहे. दिसते का बघा? सहगुणक त्याचे भिन्न आहेत, समान नाहीत एक्सचे. मग त्यानंतर आता वायचे बघू. वायचा इथं 3 आहे आणि इथं वायचा पण 3 आहे. म्हणजे एका चलाचे सहगुणक कोइफिशिएंट ऑफ वाय व्हेरिएबल आर सेम. आपल्याला वाय या चलाचे सहगुणक समान मिळतात म्हणून आपण त्या समीकरणाची बेरीज किंवा वजाबाकी इलिमिनेशन मेथडने सोडवायचं असतं. त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं विचारात घ्यावं लागेल की बाबा वाय चलाचे सहगुणक समान आहेत, तर आता त्यांची चिन्ह तसं तुम्हाला इथं दिसतं, मी हायलाइट केलेलं आहे. तर इथं +3y आणि -3y आहे का बघा, मी इथं तुम्हाला हायलाइट केलेलं आहे. तर यामध्ये चलांचे साईन डिफरंट आहेत, म्हणजे प्लस मायनस आहे किंवा मायनस प्लस, अधिक वजा वजा अधिक असेल तर अशा वेळी समीकरणांची काय केली जाते? बेरीज केली जाते. आणि ह्या माहितीनुसार, ह्या रूलनुसार, या नियमानुसार ज्यावेळी सहगुणक समान असतील आणि चिन्ह डिफरंट असतील तर अशा वेळी या समीकरणांची तुम्हाला काय करायचे असते? बेरीज करायची असते. म्हणून आपण इथं लिहू समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 यांची काय करू? बेरीज करू. बेरीज करायची आपल्याला. ओके, चला मग परत एकदा समीकरण मांडावं लागतील. 5x + 3y = 9 इक्वेशन नंबर फर्स्ट.
दुसरं इक्वेशन 2x मायनस 3y इक्वल टू 2, इक्वेशन नंबर सेकंड. हे पहिलं समीकरण आहे, हे दुसरं समीकरण आहे. या दोन्ही समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. ओके. अधिक 3y वजा 3y, हा प्लस 3 मायनस 3y कॅन्सल झाले. आता ह्या एक्सची बेरीज करावं लागेल. 5 आंबे आणखीन 2 आंबे म्हणजेच 5x प्लस 2x 7x बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. 12 आणि 9, 12 9 मधले 8 घाला 20 होतील, आणखीन 21 होतील. आणि इथं x बरोबर चिन्हाखाली बरोबर 21 आणि हे 7 इथं गुणुले आहे, तिकडे गेल्यानंतर भागिले होतील. आणि सरते शेवटी x बरोबर बरोबर चिन्हाखाली 7 3 7 त्रिक 21 म्हणजेच आपल्याला इथं मिळतं की x इक्वल टू आपल्याला किती मिळाले 3. x बरोबर इक्वल टू 3 आपल्याला मिळाले. आता x मिळाल्यानंतर y ची किंमत मिळवायची आहे. म्हणून मिळालेल्या चलाची किंमत कोणत्या तरी एका समीकरणामध्ये, मग तुम्ही समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू शकता, अगर 2 मध्ये ठेवू शकता. मग त्याप्रमाणे लिहू x ची किंमत, x ची किंमत समीकरण सोपं कोणतंही 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू, तुम्ही 2 मध्ये ठेवू शकता. हा चला, समीकरण नंबर 1 काय म्हणताय इथं तुम्हाला भेटतं. ओके, ते लिहून घेऊ परत. 5x प्लस 3y इक्वल टू 9. चल, आपल्याला कोणाची किंमत भरायची आहे, एक्सची किंमत. एक्सच्या ठिकाणी आपल्याला मिळालेली किंमत भरायची आहे. आणि देअरफॉर म्हणून चिन्ह 5 गुणुले एक्स किंमत आपल्याला 3 मिळाली. 3 प्लस 3y आहे तसे राहतील, 9 आहे तसे राहतील. हा यांचा गुणाकार 15 होतो, अधिक 3y 3y बरोबर 9. आणि म्हणून 3y बरोबर चिन्हाखाली 9 आहे तसे 15ची बाजू बदल वजा 15 होतील. आणि 3y इक्वल टू 15तून 9 गेले म्हणजे 6 उरतील आपल्याला. 5 आणि 1 6 मायनस 6 आणि y इक्वल टू मायनस 6 भागिले 3. आणि देअरफॉर म्हणून चिन्ह y बरोबर 3 2 3 दोन्ही 6 मायनस 3. आणि अशा पद्धतीने आपल्याला y ची किंमत आपल्याला काय मिळाली 2 मिळाली. आणि सरते शेवटी म्हणू शकतो आपण x बरोबर आपल्याला 3 मिळाला आणि y बरोबर वजा 2 मिळाला. अशा याची उकल रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन and the value of variable x equal to 3 आणि y equal to -2. ओके, चला थोडंसं आता आपण काय करू, ऍक्टिव्हिटी आपल्याला काय दिलेली आहेत, कारण काय ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं होतं. तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करताना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, जसं की तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, चौकोन दिलेलं आहे. इथं तुम्हाला 7 लिहायचं आहे, इथेही तुम्हाला चौकोन दिला होता तर इथं तुम्हाला 20 लिहायचं आहे. आणखीन या ठिकाणी सुद्धा ब्लॉक दिला होता चौकोन, इथे तुम्हाला 21/7 करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा 3 दिलं होतं, ते 3 तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आणखीन तुम्हाला इथं एक्सच्या ठिकाणी इथं ही 3 किंमत भरली, इथं ब्लॉक दिला होता. ओके, बाजू बदलल्यानंतर इथं एक तुम्हाला बॉक्स दिला होता, 15 लिहायचं होतं. आणखीन त्यानंतर वजाबाकी करून मिळणारी किंमत, इथे तुम्हाला ब्लॉक दिला होता. आणि ह्या ठिकाणी सुद्धा एक ब्लॉक दिला होता. आणि फायनल वायची तुम्हाला इथे किंमत करा. अशा प्रकारे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी काय करायची होती, कंप्लीट करायची होती. एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे पहिली ऍक्टिव्हिटी होती. आता आपल्याला दुसऱ्या गणिताकडे जायचं आहे. त्यासाठी मेन एक्झाम्पल नंबर 2 आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे. मेन एक्झाम्पल नंबर 2 आणि त्यातील पहिलं गणित तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि या पहिल्या गणितामध्ये तुम्हाला 3a अधिक 5b बरोबर 26 असं एक समीकरण, इक्वेशन 3a प्लस 5b इक्वल टू 26. सेकंड दुसरं समीकरण आहे
ए प्लस 5b इक्वल टू 22 समीकरण नंबर 2 इक्वेशन नंबर 2 दिलेले आहे आणि तुम्हाला सोडवा असं म्हटलेलं आहे. ओके, चला आपण आता सोडू स्टेप वाईज. स्टेप नंबर फर्स्ट की समीकरणांना काय द्या. हे जी दिलेली दोन समीकरणं आहेत, ही जी दिलेली दोन समीकरणं आहेत, ह्या समीकरणांना काय देणं गरजेचं आहे. ही दोन तुम्हाला समीकरण दिलेले आहे, या समीकरणांना क्रम द्यायचा आहे. ओके, चला पहिलं समीकरण आहे 3a प्लस 5b इक्वल टू 26. इक्वेशन नंबर फर्स्ट ax प्लस by इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये आहे का, आहे, म्हणून समीकरणांना क्रम दिला. नसेल तर करून घ्यायचं. आता इक्वेशन नंबर 2 दुसरं इक्वेशन आहे. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये a प्लस 5b 5b बरोबर 22, a अधिक 5b बरोबर 22 असं समीकरण नंबर 2 दिलेलं आहे. अशी दोन तुम्हाला समीकरणं देण्यात आलेली आहे. ओके, चला आता ही दोन समीकरणं आपण इथे लावू. आपलं काय काम आता, पहिली स्टेप की समीकरणांना क्रम देणे. दुसरी स्टेप कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान असणं. कोएफिशिएंट ऑफ एनी व्हेरिएबल मस्ट बी सेम. कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान. मग आता इथं 3a आहे, इथं a आहे, म्हणजे याचे समान नाहीत. ओके, याचा विचार केला. आता b चा विचार करा. b चे दोन्ही b चे कोएफिशिएंट सेम आहेत. ओके, आणि ज्यावेळी कोएफिशिएंट सेम असतील त्यावेळी त्यांच्या चलांचा समोर असणाऱ्या चिन्हांचा विचार करा. आणि जर चिन्ह प्लस प्लस किंवा मायनस मायनस असतील तर अशा वेळी समीकरणांची काय करा, वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करा. हा रूल आहे आपला की ज्याचे सहगुणक समान आहेत, ज्याचे सहगुणक समान आहेत अशा चलांची चिन्हे समान असतील तर अशा वेळी त्या समीकरणांची काय करा, बेरीज करा, सॉरी वजाबाकी करा. म्हणून लिहू आपण इथं समीकरण नंबर 1 व 2 यांची वजाबाकी करू. वजाबाकी करायचं आहे. याला जरा छोटं करतो, जे लिहिलेलं आहे त्याला थोडंसं छोटं करतो. तुमच्या लक्षात आलं, बस. समीकरणांची बेरीज करू, सॉरी वजाबाकी करू. त्याला इंग्रजी म्हणतो सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. समीकरण नंबर 1 व 2 यांचे काय करू आपण, सबस्ट्रॅक्शन करू. चलो जाऊ आपण पुढे. आता मग परत समीकरण मांडवं लागेल वजाबाकी करण्यासाठी. 3a 5b 26 इक्वेशन नंबर फर्स्ट, a प्लस 5b इक्वल टू 22 इक्वेशन नंबर सेकंड. आणि यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदला. अधिक आहे म्हणून वजा करा, इथं अधिक आहे म्हणून वजा. प्लस 5 आणि -5 हे एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील. +5 -5b कॅन्सल होतील. इथं 3 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे 3तून 1 घालावा लागेल, म्हणजे 2a असं उत्तर येईल आपल्याला. 2a आणि ह्या 26 मधून 22 गेले, उरले 4. 7 2 गेले, 4 उरले. सिंपल गोष्ट. सो ए आहे तसं आणि 4 हे 2 इकडे गेल्यानंतर भागिले होते. आणि म्हणून सरते शेवटी ए बरोबर 2 2 जा 4, बे दोन्ही 4. आणि म्हणून आपल्याला इथं एची किंमत किती मिळते, 2. ओके, आता दुसऱ्या चलाची किंमत मिळवायची. मिळालेल्या चलाची किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये भरा. विच व्हेरिएबल द व्हॅल्यू यू गॉट पुट इन द एनी व्हेरिएबल. कुठल्याही एका समीकरणामध्ये किंमत भरून टाका. सोपं कुठला आहे तर
हे कुठलं पहिली किंवा दुसरं. मग लिहू इथं आपण ए ची किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. तुम्ही 2 मध्ये ठेवू शकता, काय ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर. हां, चला समीकरण 1 परत लिहावं लागेल. 3a प्लस 5b इक्वल टू 26. सो देअरफॉर कुणाची किंमत भरायची आहे? ए. ह्या ए ची किंमत भरायची आहे. मग 3 गुणुले ए, ए ची किंमत आपल्याला इथं 2 मिळाली, 2 भरली. हे 5b आहे तसे राहतील, हे 26 आहे तसे राहतील. आणि म्हणून दोघांचा गुणाकार 6 प्लस 5b इक्वल टू 26. अँड हे 5b आहे तसे राहतील, 26 आहे तसे. ह्या 7ची बाजू बदला, इकडे आल्यानंतर अधिक आहे, इकल्यानंतर वजा होतील -6. and therefore 5b equal to 26 minus 2 20. 20 मिळेल आपल्याला. आणि बी बरोबर हे 20 आहे तसं हे 5 इथं गुणुले आहे, इकल्यानंतर ते भागिले होईल. आणि therefore बी इक्वल टू 5 4 जा 5 चौक 20. आणि अशा प्रकारे आपल्याला बीची किंमत मिळते. आणि म्हणून म्हणू शकतो आपण ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4 ही तुम्हाला फायनल व्हॅल्यू ए आणि बी ची उकल असं आपण म्हणतो. अशा प्रकारे 2 चलांतर रेषे समीकरण सोडवता येतं. आणखीन प्रॅक्टिससाठी नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. दुसरं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. x प्लस 7y इक्वल टू 10 असं इक्वेशन दिलेलं आहे. सेकंड दुसरं इक्वेशन 3x मायनस 2y इक्वल टू 7 असं सेकंड इक्वेशन दिलं. अशी 2 समीकरणं तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला सोडवा असं म्हटलं गेलेलं आहे. त्यासाठी थोडंसं ह्या समीकरणाने इथं ठेवू. असे 2 समीकरण दिलेले आहे. त्यासाठी आता फर्स्ट स्टेप समीकरणांना क्रम देणं, नंबर देणं, नंबरिंग देऊ आपण. मग x प्लस 7y इक्वल टू 10 इक्वेशन नंबर फर्स्ट. x प्लस by इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये आहे, स्वरूपात आहे, सामान्य स्वरूपात आहे, म्हणून आहे तसा क्रम देऊन टाकला. दुसरं समीकरण आहे 3x मायनस 2y इक्वल टू 7 इक्वल टू किती? 7 बरोबर तुम्हाला 7 देण्यात आलेला आहे. 7 इक्वेशन नंबर सेकंड. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कोणत्या तरी एका चलाचे संगणक समान असणं गरजेचं आहे. आता इथं x आहे, इथं 3x आहे, म्हणजे याचेही समान नाही आहेत. म्हणजे एक्सचे व्हेरिएबल तुम्हाला सेम भेटत नाही. ओके, त्यासाठी आता तुम्हाला 3 इथं 7 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे y हे सुद्धा सहगुणक समान नाही. मग कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान करून घ्यावे लागतील. मी काय करतो, x तुम्ही y चे करू शकता. इथं मला 3 करणं सोपं आहे. या x ठिकाणी मला 3 करणं सोपं आहे. टू इझी. तो कोएफिशिएंट ऑफ x मस्ट बी 3 बाय मल्टिप्लाय 3. ह्या समीकरणाला मी 3 जर गुणलं तर या ठिकाणी 3 होऊ शकतं. म्हणून मी सोपा मार्ग पहिल्या समीकरणाला 3 काय करतो, मी गुणून टाकतो, जेणेकरून मला इथं किती मिळतील? 3 मिळतील. आणि मग मी तीच गोष्ट इथं लिहितो. समीकरण नंबर 1 ला 3 ने गुणू. त्याला गुणायचं. त्याला इंग्रजीमध्ये काय? मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. 3 गुणू. मला 3 गुणलं तर प्रत्येक टर्मला, ईच टर्म, प्रत्येक पदाला समीकरणामध्ये तुम्हाला गुणावं लागेल. याला गुणलं तर 3x येतील. याला गुणलं तर 7 त्रिक 21 होतील. 7 3 जा 21y. आणि याला गुणलं तर 10 3 जा 30, 10 त्रिक 30. समीकरण नंबर आपल्याला हिअर वी गेट इक्वेशन नंबर 3. नाउ
थर्ड स्टेप कोइफिशियंट एक्स एक्स ह्या व्हेरिएबलचे आपण काय केले सहगुणक समान केले. बघा समीकरण नंबर 2. आता ह्या कुठल्या समीकरणाचा पहिल्या समीकरणाचा विचार करायचा नाही 2 आणि 3 चा विचार करायचा. एक्सचे सहगुणक समान आहेत का तर आहेत करून घेतले आणि यांची चिन्ह आता पाहणं गरजेचं आहे. आता इथं अधिक आहे आणि इथं अधिक आहे म्हणजे ज्याचे सहगुणक समान आहेत अशा चलांच्या चिन्ह समान असतील तर समीकरणांची काय करा वजाबाकी करा. लिहू आपण इथं ते समीकरण नंबर 2 व समीकरण नंबर 3 यांची वजाबाकी करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड असं लिहिलं. मग परत समीकरण मांडावं लागतील. समीकरण नंबर 3 परत मांडावं लागेल. ओके मग समीकरण नंबर 3 3x minus 2y equal to 7 इक्वेशन नंबर सेकंड. थर्ड इक्वेशन इथं तुम्हाला भेटतं. ओके म्हणून 3x plus 21y equal to 30 इक्वेशन नंबर थर्ड. यांची काय करायचे आहे वजापैकी म्हणून इथलं चिन्ह बदलावं लागतील. वजाचा अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा -3 + 3 +3 -3 निघून गेले 0. आता इथं -21 आहे वजा आहे दोन्ही चिन्ह समान आहे बेरीज करा. 21 आणि 3 23 y वजा बरोबर 30 मोठ्या संख्या चिन्ह 30 7 गेले 21 वर आणि सरते शेवटी तुम्हाला y बरोबर 21/3 हा इथं गुणुले तिकडे गेल्यानंतर भागेले होतील आणि त्याचबरोबर इथं दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे त्यावेळेला अधिक होईल आणि तुम्हाला इथं y ची किंमत मिळेल 20. चला थोडंसं इथं करेक्शन करा. इथं 30 7 गेले मी 23 म्हटलं मात्र 21 लिहिलं इथे 23 आहे. 23 1 23 आणि y = 1 एवढं करेक्शन लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणी इथंही मी 23 म्हटलं लिहिलं 21 आणि इथं तुम्हाला 23 लिहायचं होतं. ओके चला y ची किंमत आपल्याला इथे मिळून गेली. आता कोणाची किंमत एक्सची किंमत मिळालेल्या चलाची किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा. सिंपल समीकरण नंबर 1 आहे म्हणून y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. काय ऍडिंग व्हॅल्यू ऑफ पुटिंग व्हॅल्यू ऑफ काय म्हणू शकता पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन फर्स्ट लिहून घ्या. x प्लस बघायचं कुठं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट x + 7y = 10. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y या y ची किंमत आपल्याला भरायची आहे. हे x आहे तसे राहतील 7 आहे तसे आणि ह्या ठिकाणी y ची किंमत 1 बरोबर किती 10 आणि म्हणून x यांचा गुणाकार 7 होईल आणि परत 10 आणि देअरफॉर x आहे तसे राहतील 10 हे 7 तिकडे गेल्यानंतर वजा 7 होतील आणि म्हणून x बरोबर आपल्याला किती मिळेल 3. आपल्याला इथं x ची किंमत मिळाली आणि म्हणून x बरोबर 3 मिळाला y बरोबर 1 मिळाला. अशा प्रकारे या समीकरणाची उकल आपल्याला मिळवता येते. दोन चलाचं रेषीय समीकरण इलिमिनेशन एक चलाचा लोप करून आपल्याला किंमत मिळेल. चला पुढील एक्झाम्पल साठी जाऊ. चला आपण त्यामध्ये एक थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये 2x - 3y = 9 असं एक एक्झाम्पल आहे. इक्वेशन आहे 2x + y = 30 अशी दोन इक्वेशन दोन समीकरण दिलेले आहेत. 2x - 3y = 9 2x - 3y = 9 2x + y = 13 अशी दोन समीकरण आपल्याला इथे दिलेली आहेत.
ओके. आता या समीकरणाची इलिमिनेशन मेथडनं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. चला त्याला थोडंसं इकडे वरती लावतो. ही 13 आहे, सॉरी किती आहे, 13 आहे. ओके, हे 3 13. ओके, सॉरी. चला पहिलं काम, समीकरणांना क्रम देणं. 2x minus 3y equal to 9, इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरं समीकरण आहे 2x minus plus y equal to 13, इक्वेशन नंबर सेकंड आहे. चला 2x चे सहगुणक तुम्हाला समान भेटतात. x या चलाचे सहगुणक तुम्हाला काय भेटतात, समान भेटतात. म्हणून त्यांचे चिन्ह विचारात घ्या, प्लस प्लस आहेत, समान आहेत. म्हणून समीकरण नंबर 1 व 2 यांची काय करायला लागेल, आपल्याला वजाबाकी. म्हणून लिहू आपण इथं काय, समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजा बाकी करू. सबस्ट्रॅक्टिंग काय, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 1 आणि 2 ची वजाबाकी करू. लिहावं लागेल परत आपल्याला, यांची वजाबाकी लिहावं लागेल. ओके, चला वजाबाकी लिहू. समीकरण मांडावं लागतील. 2x minus 3y equal to 9, इक्वेशन नंबर फर्स्ट. 2x plus y equal to 13, इक्वेशन नंबर सेकंड. आणि यांची आपल्याला काय करायचं, वजाबाकी. म्हणून याचं चिन्ह बदलावं लागतील. बदलली. -2 + 2x, 2 आंबे होते गेले, 0 राहिले. इथं वजा 3 आहे, इथं वजा आहे, म्हणजे 4y. बेरीज चिन्ह समान असल्यामुळे इथं बेरीज करावं लागेल. 4y बरोबर 13तून 9 गेले, 13तून 9 गेले, 9 वरचे 3 आणि 1 म्हणजे -4 आहे. आणि सरते शेवटी y बरोबर, आता इथेही सुद्धा वजा चिन्ह असणं गरजेचं आहे. आणि म्हणून y बरोबर हे 4, हे वजा वजा का होतील अधिक, आणि हे 4 इथं गुणले आहे म्हणून इथं भागिले होईल. आणि सरते शेवटी y बरोबर आपल्याला 1 मिळेल. आणि y ची किंमत आपल्याला इथे मिळून गेली. ओके, चला आता आपण x ची किंमत मिळवू. कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा, हे जे आहे ते समीकरण नंबर 2 आहे. म्हणून y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 तुम्हाला इथे भेटतं. ओके, सो 2x plus y equal to 13. आता कोणाची किंमत भरायची आपल्याला, y ची किंमत y च्या ठिकाणी भरा. हे 2x आहे तसं राहतील आणि हे y 1 मिळाले. ओके, 13. 2x आहे तसे राहतील, 13 याची एकची बाजू इथं वजा होईल. आणि म्हणून 2x बरोबर 12, 12 मिळेल आपल्याला. म्हणून x बरोबर 12, इथं गुणिले 2 आहे, इकडे भागिले होईल. आणि म्हणून x बरोबर 2 6 जा बेशक्क 12, बेशक्क 12. आणि म्हणून आपल्याला इथं x ची किंमत आपल्याला 6 मिळेल. मग सध्या शेवटी म्हणू शकतो आपण x बरोबर 6 आणि y बरोबर 1, अशा या 2 व्हेरिएबलची किंमत आपल्याला मिळाली. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, 2 चलातील रेषे समीकरण कशा पद्धतीने सोडवता येतं, अशा ह्या 3 एक्झाम्पलच्या आधारे आपण याचा विचार केलेला आहे. आपला हा व्हिडिओ क्रमांक किती होता, 3. हा व्हिडिओ क्रमांक आपला किती होता, 3. आणि ह्या व्हिडिओ क्रमांक 3 मधील तुम्हाला जर गणित समजले असतील, इझी सोपी पद्धत आहे, समजून सांगण्याची पद्धत आहे, टीचिंग शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबा आणि शेअर करा. चला आपण आणखीन उदाहरणासाठी व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये भेटू. आज इथं थांबू. धन्यवाद.